तर फडणवीसांनी त्यांच्या माणसांकडून प्रतिज्ञापत्र पाठवलं असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर आरोप करा असं त्यात लिहिलेलं होतं, असा दावा देखील अनिल देशमुख यांनी केला। ईडी सीबीआयच्या कारवाया होणार नाहीत असं त्यात लिहिलं होतं, असं देखील अनिल देशमुख यांनी म्हटलंय। मी जेलमध्ये राहीन पण असं करणार नाही असं सांगितल्याचं अनिल देशमुख यांनी म्हणत हा मोठा दावा केला। 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा 100 कोटीचा आरोप करायला लावला देवेंद्र फडणवीसनी फडणवीस सिंगला। त्यावेळेस त्या देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे माणसं पाठवले नंतर त्यांनी तो माणूस दुसऱ्या सील एनवलप घेऊन माझ्याकडे आला आणि सील एनवलप घेऊन आल्यावर माझ्या हातात देताना सांगितलं की देवेंद्र फडणवीस सिंगला की आता तुम्ही ॲफिडेव्हिट करू। मला वाटतं काय ॲफिडेव्हिट करून त्यामुळे सील एनवलप उघडलं आणि सील एनवलप उघडल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 मुद्दे होते। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की तुम्ही पवार साहेबांवर आरोप लावा। मध्ये काय आरोप लावला त्या तुम्ही लिहिले होते। पवार साहेबांवर आरोप लावा, उद्धव ठाकरेवर आरोप लावा, आदित्य ठाकरेवर आरोप लावा आणि कुरुवालावर आरोप लावायचे। म्हणजे त्यांनी जे माझ्याकडे लिहून पाठवलं ते ॲफिडेव्हिट करून द्या आणि ॲफिडेव्हिट करून द्या आणि तुमच्या मागे ईडीने केलेल्या काही लागणार। मी जे 4-5 मुद्दे पाहिले, पवार साहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्या सांगितलं देवेंद्र फडणवीस बघा ना कि अनिल देशमुख जिंदगी भर जेल में रहेगा, लेकिन किसी पर